विज्ञान दिन 2026 निमित्त ठाण्यात विज्ञान कट्टाला उत्स्फूर्त प्रतिसाद. विज्ञान दिनानिमित्त ठाणेकर नागरिकांसाठी कसराळी तलाव येथे विज्ञान कट्टाचं आयोजन करण्यात आलं होतं. नगरसेवक राजेश मोरे आणि विज्ञान परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या उपक्रमात मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात खगोल अभ्यासक डॉ. सोमण आणि डॉ. प्रशांत कानडे यांनी मार्गदर्शन केलं. विज्ञानाच्या झपाट्यानं होणाऱ्या प्रगतीमुळे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे केवळ तंत्रज्ञान न राहता शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांती घडवणारं महत्त्वाचं साधन ठरत असल्याचं डॉ. कानडे यांनी स्पष्ट केलं. यावेळी ॲम्युचर ॲस्ट्रॉनॉमी क्लब यांच्या वतीनं उपस्थितांना दुर्बिणीतून चंद्रग्रहाचं दर्शन घेण्याची अनोखी संधी देण्यात आली. तसंच रात्रीच्या आकाशाचं निरीक्षण कसं करावं, खगोलीय दुर्बीण कुठून आणि कशी घ्यावी, तिचा वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती देण्यात आली. हा संपूर्ण वैज्ञानिक कार्यक्रम नागरिकांसाठी पूर्णतः निःशुल्क होता. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक संशोधक दडलेला असतो. त्याला फक्त कुतूहल आणि जिज्ञासाची जोड देणं आवश्यक आहे. या उद्देशानं विज्ञान कट्टा उपक्रम सुरू करण्यात आलाय. दर महिन्याला विविध विषयांवर अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक नगरसेवक राजेश मोरे यांनी केलं आहे. दिव्यांग कला केंद्रातील दिव्यांग मुलांच्या आनंदासाठी काम, क्रोध, लोभ, मदमोह आणि मत्सर या षडरिपूंचं दहन करण्यासाठी होलिका मातेला प्रार्थना केली जाते. तसंच एकमेकांना पर्यावरणपूरक रंग लावून समाजाला एक संदेश देण्याचं काम दिव्यांग कला केंद्राच्या या विशेष होळीच्या माध्यमातून संचालक किरण विष्णू नागटे आणि संध्या नागटे यांच्या पुढाकारातून मागील 10 वर्ष सातत्यानं होत आहे. यंदाही दिव्यांग कला केंद्राच्या विशेष मुलांच्या या विशेष होळी आणि रंगपंचमीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुलांच्या मनसोक्त आनंदासाठीच या उत्सवाचं आयोजन करण्यात येत असल्याचं संचालिका संध्या नागटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. यावेळी दिव्यांग कला केंद्राच्या विशेष मुलांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. दिव्यांग बांधवांसोबत तुम्ही ह्या ठिकाणी होळी साजरी दिव्यांग कला केलेली केंद्राच्या आहे. वतीने दरवर्षी होळी साजरी केली जाते, काय सांगा? हे होळीचं आपलं दिव्यांग कला केंद्राचं 10वं वर्ष आहे. मुलांसाठी आपण खरं तर ही होळी आयोजित केलेली आहे. या मुलांनाही होळीचा आनंद घेता यावा, रंगपंचमीचा आनंद घेता यावा म्हणून खरं तर आपण ही होळी साजरी करतो मुलांसाठी. आणि मुलांचा आनंद तुम्ही बघताय, प्रत्येकजण उत्साही आहे, आनंदी आहे. मला खूप मजा येते रंग उडवायला, रंग स्वतःला लावायला, दुसऱ्यांना लावायला. आणि यांच्या आनंदासाठीच आपण खरं तर हे सगळं आयोजन केलेलं आहे. ओके. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित कमलाकर चव्हाण यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेतील विशेष मुलांबरोबर होळीचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचं या उत्सवाचं हे 19वं वर्ष होतं. सर्वप्रथम होळीचं दहन करून मराठी आणि हिंदी गाण्यांच्या ठेक्यावर इको फ्रेंडली रंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी होळीचा अद्वितीय आनंद साजरा केला. विशेष मुलांना देखील आपल्या पारंपरिक हिंदू संस्कृतीचं जतन, संवर्धन आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ही होळी म्हणजे एक थेरपी मानली जाते. या विद्यार्थ्यांबरोबर साजरा केलेल्या होळीतील ऊर्जा आम्हाला संपूर्ण वर्षभर आमच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा प्राप्त होतं, असं अभिजित चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. अभिजित चव्हाण यांनी यावेळी शाळेच्या प्राचार्या अर्चना शेट्टे आणि ठाणे महानगरपालिकेचेही विशेष आभार मानले. यावेळी समीर, कलाकार सचिन भांगरे, सायली सावंत, लता चोपा तसंच विठाई प्रतिष्ठानचे प्रतिनिधी, कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी कलाकार सचिन भांगरे, प्राचार्य अर्चना शेट्टे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण गेल्या 4-5 वर्षात एवढे आजारपणा सगळ्यांनी अनुभवले, तर होळीची मजा सगळ्यांनी घ्यायचीच आहे, ती टाळायचीच नाही आहे. पण सुरक्षित होळी किंवा कुठलेही सण सुरक्षितपणे साजरे करणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं सांभाळून आपल्याला पुढे जायचं आहे. आपले सण आपण विसरायचे नाहीत, पण आपण सेफ किंवा सुरक्षित कसे आपले सण साजरे करायचे, आपल्याला स्वतःलाही त्रास नको व्हायला, इतरांनाही नको त्रास व्हायला, अशा तऱ्हेने आपण आपले सण साजरे करायचे आहेत. तुम्हाला सर्वांना होळीच्या शुभेच्छा. समाजसेवा आणि स्वच्छतेचा संदेश देणारे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिवा येथील आगासन गाव परिसरात स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात पार पडलं. स्वच्छता ही सेवा या त्यांच्या शिकवणीला प्रत्यक्ष कृतीत उतरवत स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प केला. या अभियानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, नगरसेवक दीपक जाधव तसंच समाजसेवक विजय कुऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वतः झाडू हाती घेत स्वच्छता करत नागरिकांनाही प्रेरणा दिली. ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी आपल्या मनोगतात नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश हा केवळ अभियानापुरता मर्यादित नसून तो आपल्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवा. आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता केली, परंतु ही सवय कायम ठेवणं हीच खरी त्यांना अभिवादन ठरेल असं सांगितलं. तर नगरसेवक दीपक जाधव यांनीही नागरिकांना आवाहन करताना आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी असून प्रशासनावर अवलंबून न राहता आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे असं नमूद केलं. या स्वच्छता अभियानात स्थानिक नागरिक, युवक आणि सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ करत स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची प्रेरणा घेत दिव्यातील हे अभियान केवळ एक उपक्रम नसून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची एक चळवळ ठरत असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली. ठाण्यातील ऐतिहासिक चेंदणी कोळीवाडा परिसरात कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं होळी उत्साहात साजरी केली. यावेळी गावातील नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करण्यात आली. पारंपरिक रीतिरिवाज, ढोलताशांचा गजर आणि होळी रे होळीच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. कोळी समाजात होळी सणाला विशेष महत्त्व असून नव्या आयुष्याची सुरुवात केलेल्या जोडप्यांकडून होळी पूजन करण्याची प्रथा आजही जपली जाते. यामागे गावच्या सुख-समृद्धीसाठी आणि नवदाम्पत्यांच्या आयुष्यात आनंद भरभराट नांदो अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. महिलांनी पारंपरिक नऊवारी साड्या आणि पुरुषांनी पारंपरिक कोळी वेशभूषा परिधान करून उत्साहात सहभाग घेतला. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. होळीच्या अग्नीची प्रदक्षिणा घालून सर्वांनी एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात महापौर शर्मिला पिंपळकर, आमदार संजय केळकर, नगरसेवक पवन कदम, माजी उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मडवी, डॉक्टर राजेश मडवी, जयेंद्र कोळी आदी मान्यवरही उपस्थित होते. यावेळी आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचा कोळी टोपी घालून सत्कार करण्यात आला. चेंदणी कोळीवाड्यातील ही पारंपरिक होळी सामाजिक ऐक्य, संस्कृती आणि परंपरेचं जतन करणारी ठरली आहे.